समीर त्याच्या आईला एक आठवड्यापासून शोधत होता. आज तो निराश होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका बेंचवर जाऊन बसला. इकडे तिकडे पाहत मनात म्हणाला, आई कुठे आहेस तू? किती शोधू मी तुला? देवा, माझ्या आईला सुखरूप ठेव. तेवढ्या तिथे एक गरीब स्त्री आली आणि त्याला म्हणाली, दादा, थोडे पैसे द्या. माझा मुलगा कालपासून उपाशी आहे. तुमचे खूप खूप उपकार होतील. तेवढ्यातच समीरने जवळच असलेल्या दुकानातून काही बिस्किट पुडे, केक आणि एक पाण्याची बाटली त्या बाईला घेऊन दिली. तेव्हा ती बाई आपल्या त्या लहान लेकराला खूप प्रेमाने तिथेच बसवून स्वतःच्या हाताने भरवू लागली. ते पाहून समीरच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि तो विचार करायला लागला. लहान असताना आई मला आणि नेहाताईला असेच जेवण भरवायची. जोपर्यंत मी घरी जात नव्हतो तोपर्यंत ती एकटी कधी जेवलीच नाही. कितीही उशीर झाला तरी माझी वाट ती बघत बसायची. असा विचार करत असताना त्याचे डोळे पाण्याने भरले. तो डोळे पुसत होता आणि तेवढ्यात तिथे एक म्हातारी बाई बाजूच्या बेंचवर बसलेल्या माणसाला म्हणाली, बाळा, काही खाण्यासाठी घेऊन दे ना. खूप भूक लागली आहे. समीरने तो आवाज ऐकला आणि त्याने पटकन त्याची मान वळवली. तेव्हा त्या बाईला पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तीच त्याची आई ही सुभद्राताई होत्या. गळ्यामध्ये झोळी, फाटलेली साडी आणि अनवाणी पायाने ती बिचारी त्या माणसाकडे भीक मागत होती. समीरने पटकन आईकडे गेला आणि काहीही न बोलता त्याने आईला मिठी मारली आणि एखाद्या लहान मुलाप्रमाणे आईच्या गळ्यात पडून रडू लागला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो रडत आईला म्हणाला, आई, कुठे गेली होतीस ग तू? मी तुला किती शोधलं. तुला शोधून दमलो, पण तू मला काही भेटली नाहीस. आज भेटलीस ती ह्या अवस्थेत. अशी कशी अवस्था झाली तुझी? तेव्हा सुभद्राताई काही बोलल्या नाहीत आणि त्याही फक्त आपल्या मुलाच्या गळ्यात पडून रडत होत्या. समीर म्हणाला, आई चल, तू घरी चल. अगं, तू घरी नाहीस तर तुझ्या नातवंडांचे रडून रडून हाल होत आहेत. घराचे नाव ऐकताच सुभद्राताई थरथर कापायला लागल्या आणि त्यांनी त्यांचं पाऊल मागे घेतलं आणि त्या म्हणाल्या, नाही, मी आता त्या घरामध्ये येणार नाही. समीर, तुला ठाऊक नाही, तू नसताना तिथे माझ्यासोबत काय काय झालं आहे. आपल्या आईचे थरथरणारे हात समीरने त्याच्या हातात घेतले आणि म्हणाला, आई, माझ्यावर विश्वास ठेव. आता कोणी तुझ्यासोबत वाईट वागणार नाही. आई, तू मला जे संस्कार दिले आहेस त्यावर तुझा विश्वास नाही का? आणि हे बघ, जर तू आता घरी आली नाहीस तर मीही तुला सोडून घरी जाणार नाही. तेव्हा नाईलाजाने सरिताताईंना मुलांपासून आणि तेव्हा नाईलाजाने सुभद्राताईंना मुलासोबत घरी जावंच लागलं. आजीला घरी परत आलेलं पाहून दोन्ही नातवंडांनी आजीला कडकडून मिठी मारली आणि तेव्हाच सुभद्राताई नातवंडांचे पापे घेऊन रडायला लागल्या. त्याने आईसाठीही आंघोळीचं पाणी काढलं. सुभद्राताईंनी आंघोळ केली आणि त्या आपल्या नातवंडांसोबत खेळायला लागल्या. आईला मुलांबरोबर खेळताना पाहून समीर पटकन स्वयंपाक खोलीत गेला आणि त्याने आईसाठी तिच्या आवडीचा शिरा बनवला. तेव्हा ज्योती आपल्या आईसोबत किटी पार्टीतून घरी आली. तिने सासूला सोफ्यावर बसून मुलांसोबत खेळताना पाहिलं आणि तिच्या रागाचा पारा चढला. तो जोरात ओरडतो, आणि तुझी हिंमत कशी झाली ह्या घरामध्ये पुन्हा येण्याची? मी सांगितलं होतं ना की फक्त पैसे पाठवत जा, इथे येण्याची काहीच गरज नाही. मग का आलीस इथे? अगं, मी खूप मुश्किलीने माझ्या मुलांना सांभाळलं होतं आणि हे काय, तू चक्क माझ्या महागड्या सोफ्यावर बसलीस. तुला ठाऊक तरी आहे का, हा सोफा माझ्या बाबांनी लंडनवरून मागवला होता. हे बघ, तुझा मुलगा तुला शोधत येण्याआधी तू इथून निघून जा. ज्योतीने असे बोलत सोबत सुभद्राताई जोरात धक्काच दिला आणि तेव्हा समीरने आपल्या आईला पाठीमागून घेऊन सांभाळलं आणि म्हणाला, आई, तू ठीक तर आहेस ना? त्याने आईला बाजूच्या खुर्चीवर बसवलं आणि ज्योतीच्या कानाखाली एक लगावून दिली. तो म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईबरोबर असं वागण्याची? समीरला अचानक तिथे आलेला पाहून दोघी मायलेकी अवाक राहिल्या आणि ज्योती म्हणाली, तुम्ही कधी आलात?
तुम्ही तर परदेशी गेला होता ना? तेव्हा समीरने पुन्हा एकदा ज्योतीच्या कानशिलात ठेवून दिली आणि तो म्हणाला, गेली 3 महिने माझी आई बेपत्ता होती, तरी मी परदेशात जाईन असं वाटलंच कसं तुला? तो फक्त एक बहाणा होता. मी तर माझ्या आईला शोधत होतो. तो पुढे म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली की तू माझ्या आईला कामवाली म्हणून तुझ्या मैत्रिणींच्या घरी पाठवलं? ते तर चांगले झाले, मिस्टर जगतापने मला फोन करून सर्व काही सांगितलं. नाहीतर एवढं ज्योतीची आई म्हणाली. नाही जावई बापू, असं काही नाही. अहो, विहीनबाईच म्हणाल्या होत्या की सासूचे बोलणे मध्येच थांबवत समीर म्हणाला, खबरदार सासूबाई, आमच्या कौटुंबिक गोष्टीमध्ये तुम्हाला बोलण्याचा काही अधिकार नाही. समजलं का? तुमच्या अति लाडानेच आज हिने हद्दपार केली आहे. अशी सून देवानं कोणालाही देऊ नये. तू चुकून बाईच्या जन्माला आलीस. अगं, देव तर स्त्रियांच्या हृदयात माया, प्रेम, आपुलकी भरभरून देतो. मग ती माया आपल्या मुलांसाठी असू देत किंवा मग कोणत्याही आईसाठी. पण तू तर माझ्या आईला तुझ्या मैत्रिणीच्या घरी कामवाली म्हणून पाठवलं, आणि तेही पैशांसाठी. मला तर लाज वाटते तुला माझी बायको म्हणून घेताना. ज्योती म्हणाली, अरे मग जरा काम केलं म्हणून काय लगेच ह्या म्हातारीचे हातपाय काही मोडले का? हिला कामाला लावून मी तर तुझीच मदत करत होते. तुम्ही तर दर महिन्याला माझ्या हातामध्ये 20-25 हजार रुपये ठेवता आणि सांगता की घर चालव. एवढ्या पैशात घर चालतं का? अहो, जर ही म्हातारी आपल्यासाठी थोडंसं काम करून काही पैसे कमवायला लागली तर यामध्ये काय अडचण आहे? तसंही ही दिवसभरात घरात फक्त पडूनच असते. ज्योती सासूला डोळे वटारून म्हणाली, काय सासूबाई, तुम्हाला काही अडचण आहे का? मी बरोबर बोलत आहे ना? सांगा मग, तुम्हीच तुमच्या मुलाला सांगा. पण सुभद्राताई रडत होत्या. त्या काही बोलल्या नाहीत. आणि तेव्हा ज्योती सासूचा हात पकडून मोठ्या आवाजात म्हणाली, सासूबाई, तुम्ही बोलत का नाहीत? तेव्हा समीरने आपल्या बायकोच्या आणखी 2-3 कानशिला ठेवून दिल्या, ज्यामुळे ज्योती दूर जाऊन पडली. समीर म्हणाला, तुझी हिंमत होतेच कशी, जे तू माझ्यासमोरच माझ्या आईला अपमान करत आहेस? तेव्हा ज्योतीची आई रागावलेल्या आवाजात म्हणाली, जावई बापू, हे तुम्ही काय करताय? समीर म्हणाला, तुम्ही दोघी कान उघडे ठेवून नीट ऐका. माझ्या आईने मला खूप कष्टाने शिकवलं, माझं पालनपोषण केलं आहे. त्यामुळे मला इतर मुलांसारखा समजू नका, जो बायकोचं ऐकून आपल्या आईला दूर करेल. हे बघा सासूबाई, तुम्ही तुमचे आणि तुमच्या मुलीचे सामान उचला आणि निघा इथून. समीरने असे बोलताच दोघी मायलेकींच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या विचार करत होत्या, आता काय होईल? हा खरंच आम्हाला घराबाहेर काढतो की काय? तेव्हा सुभद्राताई जमिनीवर पटकन बसल्या आणि त्यांच्या अंगातून त्राण केल्यासारखं वाटत होतं. त्या रडायला लागल्या आणि म्हणाल्या, जाऊ देत बाळा, तू तुझा संसार माझ्यामुळे तोडू नकोस. आईची ही अवस्था पाहून समीर आईला घेऊन त्याच्या खोलीत गेला आणि आईचे अश्रू पुसत म्हणाला, आई, मी आहे ना, तू काळजी का करतेस? तुला माझा संसार मोडेल याची भीती वाटते, पण मला आता मी घरात नसताना ज्योती तुझ्याबरोबर कशी वागेल याची भीती वाटत आहे. म्हणूनच आता मला ती या घरात नको आहे. आई, आधी तू मला सांग की ज्योतीने तुझ्यासोबत काय केलं आहे? माझ्या ऑफिसमधल्या लोकांच्या घरी तू कामवालीचं काम करत होतीस. आई, अगं, ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आई, तुझा खूप अपमान झाला गं. कोणी तुझा अपमान झालेला मला अजिबात सहन होत नाही. आई, तू मला फक्त एवढाच तुझ्याबरोबर काय काय झालं ते सांग, मग बघ मी या सर्वांचं काय हाल करतो. तेव्हा सुभद्राताईंनी समीरकडे पाहिलं आणि म्हणाल्या, सुनबाईंची एक मैत्रीण नीता, तिने मला खूप असे म्हणताना त्या रडायला लागल्या आणि समीरने आईला प्यायला पाणी दिलं. तेव्हा त्या पुढे सांगू लागल्या, सुनबाईंची मैत्रीण नीताच्या घरी मी कामवाली म्हणून काम करत होते. नीताची मुलगी श्वेता म्हणाली, मम्मी, तू त्या म्हातारीला कामावर ठेवलं आहे ना, आणि पण ती व्यवस्थित काम करत नाही. हा बघ, माझ्या ड्रेसला काल सॉसचा डाग लागला होता, तिने व्यवस्थित धुतला नाही. आता तू सांग, मी शाळेमध्ये हा घाणेरडा युनिफॉर्म घालून जाऊ का?
हिच्यापेक्षा जर आपली पूर्वीची कामवालीच चांगली होती. तेव्हा तिचा भाऊ सोनू म्हणाला, हो मम्मी, काढून टाक तिला. माझ्या खोलीतील एक वस्तूसुद्धा जागेवर सापडत नाही. आणि जेव्हा माझे मित्र आपल्या घरी येतात तेव्हा ती न विचारता माझ्या खोलीमध्ये येते. आणि एवढंच काय, पण तिचा खूप घाणेरडा वास येतो. एकतर मला या बाईला आंटीसुद्धा म्हणावंसं वाटत नाही. मी तिला आंटी म्हणालो की माझे मित्र हसतात आणि म्हणतात की तुमची नातेवाईक आहे का? तेव्हा नीता म्हणाली ठीक आहे श्वेता, तू उद्या दुसरा शर्ट घाल आणि सोनू, उद्यापासून तुझ्या सर्व वस्तू तुला जागेवर मिळतील. आता तुम्ही जा, मी त्या कामवालीकडे पाहते. आणि त्यानंतर नीता सुभद्राताईंना आवाज देते. तेव्हा सुभद्राताई काही उत्तर देत नाहीत. तेव्हा नीता घराच्या मागे सर्वंट क्वार्टर्समध्ये जाऊन पाहते. तेव्हा सुभद्राताई स्टीलच्या छोट्याशा ग्लासमध्ये चहा पीत बसलेल्या होत्या. तेव्हा नीता म्हणाली, का गं सुभद्रा, तुला इथे आराम करण्यासाठी आणि चहा पिण्यासाठी आणला आहे का? अचानक नीताला समोर पाहून सुभद्राताईंचा गरम चहाने तोंड भाजलं. त्यांनी चहाचा कप पटकन बाजूला ठेवला आणि नीता पुढे म्हणाली, मला ज्योती म्हणाली होती की तुला घरातील सर्व कामे येतात आणि तू मुलांची देखभालसुद्धा चांगले करू शकते. त्यामुळे मी तुला इथे कामावर ठेवून घेतलं आहे. माझ्या घरामध्ये राहतेस, 3 टाईम खातेस आणि तरीसुद्धा एकही काम व्यवस्थित करत नाहीस. सुभद्राताई हात जोडून म्हणाल्या, मॅडम, माझ्याकडून काय चूक झाली का? माझ्याकडून काही चूक झाली का मला सांगा. जी चूक झाली ती मी नक्कीच सुधारेल. तेव्हा तेव्हा नीता म्हणाली, तुला सुधारावंच लागणार आहे. दर महिन्याला माझ्याकडून कामाचे 8,000 रुपये घेतेस. हे बघ, यापुढे जर काही चूक झाली तर याद राख, मी ज्योतीकडे तुझी तक्रार करेन आणि पैसे पूर्ण देणार नाही. एकतर तू माझ्या मुलीचे कपडे व्यवस्थित धुतले नाहीस आणि माझ्या मुलाचे सामान देखील इकडे तिकडे उगाच ठेवून दिलंस. उद्यापासून मुले जसे सांगतील तसंच करायचं. मी एकटीच तुझी मालकीण नाही, ह्या घरातील प्रत्येक सदस्य तुझा मालक आहे. तुला सर्वांचे ऐकावंच लागेल. आता लवकर सर्व कामे कर. जेव्हा पाहावं तेव्हा गुपचूप दिवसभर खातपीत राहते. ह्या ज्योतीने पण मला कुठे फसवलं काय कोणास ठाऊक. असे बडबड करत नीता तिथून जाते. बिचाऱ्या सुभद्राताईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर त्यांनी तो थंड झालेला चहा एका घोटातच संपवला आणि पदराने अश्रू पुसायला लागल्या. लगेचच त्या स्वयंपाकखोलीत गेल्या आणि मग नीताने सांगितल्याप्रमाणे सर्व कामं केली. पाहता पाहता 1 वाजला. नीता जेव्हा पाणी घेण्यासाठी स्वयंपाकखोलीत आली तेव्हा सुभद्राताई घाबरतच म्हणाल्या, मॅडम, तुम्ही म्हणाल तर मी थोडासा नाश्ता करू का? खूप जोरात भूक लागली आहे. नीता म्हणाली, का? तू सकाळीच तर चहा पिला होतास ना? तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, खूप वेळ झाला चहा पिऊन आणि मगाशी मी खूप थोडासा चहा पिला होता, पण अजून मी काही खाल्लं नाही. मला असं वाटत नाही की मी आजारी पडावं आणि तुमच्यावर भार होऊन राहावं. नीता गप्प बसली. तेव्हा सुभद्राताई पुन्हा म्हणाल्या, मग मॅडम, मी श्वेता आणि सोनूचा उरलेला नाश्ता खाऊ का? तेव्हा नीता म्हणाली, काय म्हणालीस? तुझी नजर माझ्या मुलांच्या नाश्त्यावर असते. तेव्हा सुभद्राताई हात जोडून म्हणाल्या, नाही मॅडम, ते तर माझ्या नातवांच्या वयाचे आहेत. मी का त्यांच्या खाण्यावर नजर ठेवेन? मी तर ते अन्न वाया जाईल म्हणून म्हणाले होते. तेव्हा नीता म्हणाली, ठीक आहे, खाऊन घे, पण जेव्हा माझी मुलं काही खात असतात तेव्हा त्यांच्यासमोर जात जाऊ नकोस. एवढं बोलून ती निघून गेली. बिचाऱ्या सुभद्राताईंनी सोनू आणि श्वेताने उरलेला नाश्ता खाऊन आपली भूक मिटवली आणि मग दुपारचं काम करायला लागल्या. काही वेळाने सर्व काम संपवून त्या मागे आपल्या खोलीमध्ये निघून गेल्या. अंघोळ वगैरे करून त्यांनी आपली पाठ टेकली आणि छताकडे पाहत म्हणाल्या, मी अशी काय चूक केली ज्यामुळे माझ्या मुलाने सुद्धा माझी साधी चौकशी केली नाही आणि माझ्या सुनेचे मी एवढे काय वाईट केलं होतं जिने मला एक कामवाली म्हणून आपल्या मैत्रिणीच्या घरी पाठवलं आहे. देवा, तुला माझी जरासुद्धा दया आली नाही का रे? माझ्यासाठी जर चांगले करू शकत नाहीस तर कमीत कमी ह्या धर्तीवरचा माझा भार तरी कमी कर आणि मला तुझ्याकडे बोलावून घे. असा विचार मनात आणून सुभद्राताईंच्या डोळ्यातून अश्रू आले. सुभद्राताईंचे त्यांचे पती
MSEB विभागामध्ये काम करत होते. 2 वर्षापूर्वी ते सेवानिवृत्त झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांच्या मुलीसाठी एक चांगलं स्थळ आलं तेव्हा त्यांनी पटकन आपल्या मुलीचं लग्न करून दिलं आणि त्यांचा मुलगा समीर, त्यालाही उच्च शिक्षण दिलं. त्याला चांगली समीरला नोकरी शोधत होता आणि त्याच दरम्यान रोड ॲक्सिडेंटमध्ये विलासरावांचं निधन झालं, ज्याचा सुभद्राताईंना खूप मोठा धक्का बसला. कसे तरी त्यांनी घराची जबाबदारी सांभाळली. पैशाची काही अडचण नव्हती, कारण विलासराव आपल्या पत्नीसाठी बरंच काही मागे ठेवून गेले होते. त्या आरामात आपल्या म्हातारपण जगू शकल्या असत्या. देवाच्या कृपेने समीरलाही चांगली नोकरी मिळाली. आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सुभद्राताईंनी समीरचं लग्न ज्योतीबरोबर ठरवलं आणि त्या आनंदाने जगायला लागल्या. पण वेळ कधी बदलते ते कोणालाही ठाऊक नसतं. हा विचार करता करता सुभद्राताईंना डोळा कधी लागला समजलंच नाही. त्यांना झोपून काही वेळच झाला होता की तेवढ्यात नीताने त्यांचा दरवाजा जोरजोरात वाजवायला लागली आणि म्हणाली, "अगं ये सुभद्रा, खाऊन पसरलीस का? दुपारचं जेवण कोण बनवणार आहे? तुझा बाप? थांब आता, मी त्या ज्योतीला फोन करते आणि म्हणते की मला वैताग आला आहे ह्या म्हातारीचा." लोक खरंच बोलतात की म्हाताऱ्या बायकांना कधीसुद्धा कामावर ठेवू नये. काम तर काही करत नाही, पण त्रास मात्र नक्की देतात. "अगं निघतेस का खोलीतून की बाहेर की दरवाजा तोडून आत येऊ?" सुभद्राताईंनी पटकन दरवाजा उघडला आणि नीताने त्यांच्या एक जोरात कानशिलात लगावली आणि म्हणाली, "म्हातारे, तुझी एवढी हिंमत? अगं मी दुपारी 1 मिनिटसुद्धा झोपत नाही आणि तू इथे आरामात गाढ झोपली आहेस. मी तुला झोपायचे पैसे देते का? जा पटकन जाऊन जेवण बनव." सुभद्राताई रडल्या. त्या माफी मागत म्हणाल्या, "माफ कर मुली, मी एवढी थकली होते की मला कधी डोळा लागला मला समजलंच नाही." नीता म्हणाली, "खबरदार, जर मला पुन्हा मुली वगैरे म्हणालीस तर. मी तुला काय सांगितलं होतं की तू मला मॅडम म्हणायचं आहेस आणि न विचारता झोपायला कशी आलीस इकडे? मी तुला आजचा पगार देणारच नाही, बघच तू." यावर सुभद्राताई काहीच बोलल्या नाही. त्या गुपचूप काम करायला लागल्या. इकडे नीताने ज्योतीला फोन लावला आणि तिला खूप सुनावलं. ती म्हणाली, "ज्योती, ही असली कसली कामं आली माझ्या घरी पाठवून दिलीस? एक काम धड नीट करत नाही, जेव्हा पाहावं तेव्हा झोपलेली असते. जर असेच चालत राहिले तर पुढच्या महिन्यात मी तिला परत तुझ्याकडे पाठवून देईल." ज्योती म्हणाली, "हे बघ नीता, तू माझी मैत्रीण आहेस, त्यामुळे मी तुला माझ्या ओळखीतली बाई पाठवली होती. आजच्या जमान्यामध्ये विश्वासू कामवाली मिळत नाही. एखादी भाकरी जास्त देत जा तिला, मग बघ कशी काम करते. बरं ऐक ना, जरा तिला फोन देतेस का? मी तिच्याशी बोलते." असं म्हणताच नीताने फोन दिला आणि तिथून निघून गेली. तेव्हा ज्योती म्हणाली, "काय झालं आई? मला तर असं वाटत आहे की तुम्हाला तुमच्या मुलीला आनंदी पाहायचंच नाही, त्यामुळेच तिकडे प्रॉब्लेम करत आहात. तुम्ही म्हणाल तर तुमच्या मुलीच्या सासरी सांगू का की तुम्ही कुठे काम करताय आणि काय काम करत आहात?" तेव्हा सुभद्राताई म्हणाल्या, "नको ग सुनबाई, माझ्या मुलीच्या सासरी हे कळू देऊ नकोस, नाहीतर तिला तिच्या सासरचे बरेच ऐकवतील, नावे ठेवतील, तिचा संसार खराब होईल." "अगं पण सुनबाई, तूच तर मला इकडे नीताकडे पाठवलं होतंस ना? तू म्हणाली होतीस की तुझी मैत्रीण आहे, तिला आई आणि सासूही नाही, त्यामुळे तिला जन्मलेल्या बाळाची काळजी कशी घ्यायची हे ठाऊक नाही. मुलांची काळजी कशी घ्यायची हे शिकवून एका आठवड्यात परत या म्हणाली होतीस. पण नीताची मुलं खूप मोठी आहेत आणि मला इथे येऊन 3 महिने झाले, तरी तू मला न्यायला आली नाहीस आणि मला इथेच कामवाली म्हणून कामावर ठेवून घ्यायला लावलंस. सुनबाई, तू माझ्यासोबत असं कसं करू शकतेस? देवाला तरी घाबर. मी तर तुला माझ्या मुलीप्रमाणे प्रेम करत होते आणि तू माझ्यासोबत असं का केलंस?" असं बोलून सुभद्राताई फोनवर रडायला लागल्या. त्यावर ज्योती म्हणाली, "जास्त नाटक करायची गरज नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, ह्या वयात कोण तुम्हाला चांगल्या कामावर ठेवून घेईल?
तुम्ही इथे माझ्या घरामध्ये असताना 3 टाईम बसून फुकट होतात. इथे फुकटचे खाण्यापेक्षा तिकडे काहीतरी काम करून खात आहात. मग चांगलं नाही का? आणि वरून तुम्हाला चांगला पगारही मिळतो. जे 4 पैसे तुम्हाला मिळत आहेत त्याच तुमच्या पैशातून रक्षाबंधन आणि दिवाळीला भाऊबीजेला तुमच्या मुलीसाठी भेटवस्तू पाठवली जातात. मग जर तुम्ही काम करणार नाही तर हे सर्व बंद होईल. त्यामुळे गुपचूप आहे तिथे काम करा आणि काम करत राहा, नाहीतर मुलगा आणि नातवंडांचं तोंड पाहण्यासाठी सुद्धा तरसून ठेवेल. एवढे बोलून ज्योतीने फोन कट केला. सुभद्राताई विचार करायला लागल्या. सुनेचे तर लक्षात येते, पण माझा मुलगा कोणत्या जगामध्ये जगतोय, ज्याने 3 महिन्यापासून आपल्या आईला पाहिलं नाही. मग त्याने मला शोधण्यासाठी काहीही हालचाल केली कशी नाही? बरं, तो बायकोलासुद्धा प्रश्न विचारत नाही की आई कुठे गेली आहे? देवा, काय दुनिया बदलली आहे. आईवडिलांनी मुलांवर केलेलं प्रेम, माया, त्यांचं पालनपोषण मुले कशी विसरून जातात? तेवढ्यात नीता तिथे आली आणि म्हणाली, महाराणी, कोणत्या स्वप्नामध्ये गुंग झालात? स्वप्नातून बाहेर या आणि संध्याकाळचा चहा नाश्त्याची तयारी करा. आणि हो, परवा माझ्या मैत्रिणी घरी येणार आहे, तेव्हा चांगल्या प्रकारे घराची साफसफाई कर आणि चहा, समोसे, कचोरी आणि जे काही तुला बनवायला येतं ते सर्व काही बनव. पण एक मात्र लक्षात ठेव, मला न विचारता काही खायचं नाही. काही खायचं मात्र नाहीस, नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढेन. एवढे बोलून निघून गेली. 2 दिवसानंतर सुभद्राताई सकाळीच घर कामाला करायला लागल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं की त्या खूप थकल्या आहेत. संध्याकाळी जेव्हा नीताच्या मैत्रिणी आल्या तेव्हा त्या सर्व तयारी पाहून खूप खुश होत्या. साधारण 3-4 तासानंतर जेव्हा सर्वजण जायला निघाल्या तेव्हा नीताची एक मैत्रीण रुचा म्हणाली, नीता, मला खूप तहान लागली आहे, एक ग्लास पाणी देशील का? तेव्हा नीताने सुभद्राताईंना आवाज दिला, अगं सुभद्रा, एक ग्लास पाणी घेऊन ये. तेव्हा सुभद्राताई हळूहळू चालत पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. त्यांचे हात थरथर कापत होते कारण त्या खूप थकल्या होत्या. जेव्हा त्या रुचाच्या हातात पाण्याचा ग्लास देत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या हातातून तो ग्लास खाली पडला आणि घरात सर्वत्र पाणी झाले. रुचा म्हणाली, अगं नीता, अशा म्हाताऱ्या माणसांना कामावर का ठेवतेस? कोणी पाहिलं तर तुझ्या विरुद्ध कंप्लेंट करतील. उगाच तुला जेलची हवा खावी लागेल. नीता तिच्याकडे बघितलं. तिला पाहून असं वाटलं की तिने सकाळपासून काहीच खाल्लं नाही. पण मला त्यांचा चेहरा ओळखीचा वाटतोय. मला असं का वाटतं की मी यांना कुठंतरी पाहिलं. त्यांच्याकडे पाहून त्या चांगल्या घरातील असतील असं वाटत आहे. 3 महिन्यातून पहिल्यांदा स्वतःबद्दल चांगले शब्द ऐकून ताईच्या डोळ्यामध्ये वेगळीच चमक आली आणि त्या म्हणाल्या, हो मुली, मी एका चांगल्या घरातलीच आहे. माझी फसवणूक झाली, त्यामुळे नाईलाजाने मी इथे राहत आहे. तेव्हा रुचा म्हणाली, हो, लक्षात आलं. मी जेव्हा नाशिकला गेले होते तेव्हा समीरच्या घरी मी पाहिलं होतं. तुम्ही आधी त्यांच्याकडे काम करत होतात का? पण त्यांनी तर सांगितलं होतं की तिथे फक्त त्याची आई राहते. तेव्हा नीता म्हणाली, तू कोणाबद्दल बोलत आहेस? ते आपल्या कंपनीचे समीरजी जे नाशिकला राहतात त्यांच्याबद्दल का? तेव्हा रुचा म्हणाली, हां, तेच. यांची पत्नी ज्योती आपल्यासोबत किटी पार्टीमध्ये 6 महिन्यापूर्वी आली होती. तू तिला विसरलीस का? तेव्हा नीता म्हणाली, अरे, त्या ज्योतीनेच तर हिला माझ्याकडे पाठवलं आहे. अरे मग काय, ही ज्योतीची सासू आहे. असे ऐकताच सुभद्राताई जोरजोरात रडायला लागल्या आणि ज्योती कशी आहे हे तिच्या मैत्रिणीलाही समजलं. रुचाने सुभद्राताईंना दिलासा दिला. ती म्हणाली, काकू, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुम्हाला पुन्हा नाशिकला पाठवून देऊ. पण आम्हाला त्या ज्योतीकडून ही अपेक्षा नव्हती की काही पैशासाठी ती एवढी खालच्या पातळीला जाईल. तेव्हा नीता म्हणाली, यात तर माझीही चूक आहे. मी सुद्धा यांच्याबद्दल माहिती करून घेतली नाही. आणि काकू, तुम्हीही मला हे सांगितलं नाही की तुम्ही ज्योतीच्या सासूबाई आहात आणि गुपचूप माझ्या घरात काम करत राहिलात आणि मलाही पापाचे भागीदार बनवलं. हे बघा काकू, आता तुम्ही माझ्या घरी काम करणार नाहीत. या महिन्याचे पैसे मी तुम्हाला देते. तुम्ही गुपचूप इथून निघून जा. तेव्हा रुचा म्हणाली, नीता,
यामध्ये यांचा काय दोष आहे ज्यामुळे तू यांच्याशी अशी बोलत आहेस? अगं, यांच्या जागी दुसरी कोणी असती, कोणती दुसरी कामवाली असती तरी देखील आपल्याला त्यांच्याशी अशा प्रकारे नाही बोललं पाहिजे. कमीत कमी त्यांच्या वयाचं तरी भान ठेव. तू असे कर, फक्त यांचे नाशिकचं तिकीट काढून यांना पाठवून दे आणि ज्योतीला फोन करून इन्फॉर्म कर. मी सुद्धा माझ्या नवऱ्याला सांगते, समीरजींना फोन करून हे सर्व सांगा म्हणून. असं बोलून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी नीताने तिकीट काढलं आणि सुभद्राताईंना त्यांच्या सामानासह बसमध्ये बसवलं. पण सुभद्राताईंना नीताने ज्योतीच्या सांगण्यावरून चुकीच्या बसमध्ये बसवलं, जेणेकरून त्या कधीच घरी पोचू शकणार नाहीत आणि वाटेतच धक्के खात राहिल्या. जेव्हा रुचाच्या नवऱ्याने समीरला फोन करून सर्व हकीकत सांगितली तेव्हा तो खूप घाबरला. त्याच्या अंगावर काटा आला. समीरने कोणाला काही सांगितलं नाही. मुलाला फोन करून आजी आली आहे का असं 2-3 वेळा विचारलं, पण अजूनही आई घरी पोचली नव्हती. बराच वेळ झाला आणि आई आली नाही. तेव्हा त्याने आईला शोधायला सुरुवात केली आणि एका आठवड्यानंतर त्याला त्याची आई या अवस्थेत मिळाली. सुभद्राताई विचारत बाहेर आल्या आणि समीरने आईच्या कपाळावर हात ठेवला. त्याला जाणवलं की आईला हलकासा ताप आला आहे. तेव्हा त्याने आईला औषधं दिली आणि आपल्या मुलाला आजीजवळ सोडून तो आपल्या खोलीत गेला आणि आपले सामान पॅक करायला लागला. समीरकडे पाहून ज्योतीच्या काहीही लक्षात येत नव्हतं की हा आपली बॅग भरून कुठे निघाला आहे. तो ज्योतीला काहीच बोलला नव्हता, पण तरीही ज्योती म्हणाली, हे बघ समीर, माझे ऐक. मी हे सर्व केलं नाही, त्यात माझी काहीही चूक नाही असं मला वाटत आहे. तुला तर ठाऊक आहे की सासूबाई त्यांच्या मुलीसाठी काय काय करत असतात. हे सर्व त्यांनी त्यांच्या मुलीसाठी संगोपनासाठी गोष्टी एका महिला केंद्रामध्ये शिकवायच्या आहेत आणि त्या तर तिकडे जाऊन घरोघरी जाऊन काम करायला लागल्या आणि तेही आपल्या ओळखीच्या लोकांच्या घरी. हद्द झाली तुझ्या आईची. तेव्हा समीर म्हणाला, ठीक आहे, पण तू तर म्हणाली होतीस की आई तिच्या मैत्रिणीसोबत तीर्थयात्रेला गेली आहे. मग आई नीताकडे कशी पोचली? ज्योती गोंधळून गेली. ती काही बोलणार तेवढ्या सुभद्राताई तिथे आल्या आणि त्यांनी त्यांच्या पगाराचे पैसे ज्योतीच्या हातामध्ये ठेवत म्हणाल्या, ही घे सुनबाई, ही माझ्या मागच्या महिन्याची कमाई आहे, पण आता मला तिकडे पाठवू नकोस. अरे समीर, यापेक्षा तर मी माझ्या गावी राहत होते तेच चांगलं होतं. असं बोलत सुभद्राताई रडत म्हणाल्या आपल्या खोलीत निघून गेल्या. ज्योती काही म्हणणार त्याआधीच समीर म्हणाला, मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती. तू इतक्या खालच्या पातळीला जाशील हा विचारसुद्धा मी केला नव्हता. अगं, तुझ्या लक्षात आहे का, जेव्हा तू लग्न करून ह्या घरामध्ये आली होतीस तेव्हा माझ्या आईने तुझे किती लाड केले होते, तुझ्यावर किती प्रेम केलं होतं. स्वतःच्या मुलीपेक्षा नेहमी तिच्या तोंडात तुझंच नाव असायचं. ज्योती, जेवलीस का? ज्योती, अगं आई तुला जे काही खायचं आहे, जे काही आवडत आहे ते पदार्थ बनवायची. एवढंच काय, पण ती तुझ्या आवडीचे दागिनेसुद्धा बनवायची. ती स्वतःच्या मुलीला काही देत नव्हती, पण तुझ्यावर प्रेम करण्यात तिने काही कमी ठेवली नाही. पण तू काय केलंस? माझ्या आईची प्रॉपर्टी होती ती तू फसवून स्वतःच्या नावावर करून घेतलीस. तरीसुद्धा माझी आई तुला काहीच बोलली नाही, पण हळूहळू तुला माझ्या आईची एक भाकरी देखील जास्त वाटायला लागली. त्यामुळे तू त्यांना दुसऱ्याच्या घरी जाऊन काम करण्यासाठी पाठवलं. तेव्हा ज्योती म्हणाली, हे बघ समीर, तुला कधीच कळणार नाही. तुला कधीच माझे बोलणे खरं वाटणार नाही. पण आई आल्याबरोबर तू लगेच पूर्वीसारखा आईचा जप करत आहेस आणि तसेही तुझी आई म्हणत आहे ना की त्यांना इथे राहायचंच नाही, गावी पाठवून द्या म्हणून. तर मग पाठवून दे त्यांना गावी, नाहीतर मग मीच इथून निघून जाईल. त्या सासूबाई पण ना आत्ताच घरी आल्या नाहीत की लगेच भांडणं लावली आम्हा नवरा बायकोंमध्ये. यावर समीर म्हणाला, माझी आई माझ्याबरोबरच राहील. ज्योती म्हणाली, मला ते काही ठाऊक नाही. मलाही तुमच्या आईसोबत राहायचं नाही. मला त्या आपल्या संसारात नकोच होत्या. त्यामुळेच तर
मी त्यांना इथून दुसरीकडे पाठवून दिलं आहे. त्यावर समीर म्हणाला, त्यांची मुलगी नेहा वर्षातून 4दा येते. दरवेळेस तिला आले की काही ना काही भेटवस्तू असतेच. मग समीर तुम्हाला उगाचच खर्चात टाकतात. ह्या मायलेकी म्हणून मी तुमच्या आईला माझ्या मैत्रिणीच्या घरी काम करण्यास लावलं. काम करून जे काही पैसे येतात त्या पैशातून घेऊन देऊत, मग लेकीला काय व्हावं येते. उगाच आपल्या डोक्याला त्रास होता. हे ऐकल्यावर समीरला राग आला आणि त्याने जोरात बायकोच्या कानशिलात ठेवून दिली आणि तो म्हणाला, किती नालायक बाई आहेस तू, किती नालायक बाई आहेस तू. माझ्या बहिणीच्या चोळी बांगडीच्या खर्चासाठी माझ्या आईला कामवाली म्हणून मैत्रिणीच्या घरी काम करायला लावलंस. अगं, तिचा हा मुलगा अजून जिवंत आहे. मी माझ्या बहिणीला आणि आईला काहीही कमी पडू देणार नाही, हे लक्षात ठेव. सुभद्राताईंनी हे सर्व काही ऐकलं आणि त्या रडायला लागल्या. त्यांनी डोळे पुसले आणि त्यांच्या खोलीतून समीरला आवाज दिला. समीर लगेच आईकडे आला आणि म्हणाला, काय झालं आई, तुला काही हवं आहे का? आई म्हणाली, बाळा, मला आता शहरामध्ये राहावंसं वाटतच नाही. इथे माझे मन अजिबात लागत नाही. कृपा करून मला माझ्या गावी सोडून ये. तुझे खूप उपकार होतील. अरे कोणी नसलं तरी मी तुझ्या वडिलांच्या आठवणीत तिथेच राहीन. या शहरात तर त्यांनी घर यासाठी घेतलं होतं की आपण सर्वजण एकत्र राहू, तरच एकमेकांबद्दल प्रेम राहील. प्रेम तर राहिलं नाही. जी उरसुरली इज्जत आहे ती देखील गुंडाळून मी इथून निघून जाईल. समीरला आता समजलं की आईने सर्व काही ऐकलं आहे. तो आईला म्हणाला, नाही आई, मी तुला एकटीला तिकडे पाठवणार नाही. अगं, या वयात तुला माझी जास्त गरज आहे. तिकडे पाठवणार नाही. अगं, ह्या वयात तुला माझी जास्त गरज आहे. तिकडे जाऊन आजारी पडलीस तर तुझं कोण बघेल, तर तुला कोण घेईल तुझी काळजी. पण सुभद्राताई काहीच ऐकायला तयार नव्हत्या. समीरने आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या, माझे जे काही व्हायचं ते होऊ देत. माझं वय झालं आहे. मी आणखी किती दिवस जगणार आहे. दुसऱ्या दिवशी आई गावी जाण्याचा हट्ट करायला लागली आणि गावी जायला निघाली. तेवढ्यात त्यांचा नातू आर्यन आजीच्या पायात पडून रडू लागला. पण आता आजी तर आपल्या मुलाचा संसार वाचवण्यासाठी हे सर्व करत होती, हे त्या लहान जीवाला कसं कळणार. पण जाताना त्या ज्योतीला म्हणाल्या, मी सांगते ते लक्षात ठेव सुनबाई. तू बाभळ लावत असलीस तर आज ना उद्या त्याचे काटे तुलाही टोचतील आणि जेव्हा तुला माझी आठवण येईल. एवढं बोलून सुभद्राताई कायमच्या गावी निघून गेल्या. 2 दिवसांनंतर समीरसुद्धा आपल्या आईकडेच कायमचा गावी राहायला गेला. सुभद्राताईंनी आपल्या मुलाला खूप समजावलं, पण त्याने काही ऐकलं नाही. बायकोशी असलेलं सर्व नातं तोडून तो कायमचा आपल्या आईकडेच राहू लागला. तिथूनच ऑफिसला जाऊ लागला. असेच दिवस सरत होते. अचानक वृद्धापकाळाने सुभद्राताईंचा मृत्यू झाला. तरीही समीर त्याच्या स्वतःच्या घरी गेला नाही. आता आर्यनसुद्धा मोठा झाला होता. काही वर्षानंतर त्याचंसुद्धा लग्न झालं आणि ज्योतीच्या घरी सून म्हणून प्राजक्ता घरी आली. प्राजक्ता आणि आर्यनचं एकत्र मिळून प्रसादचा बिझनेस सांभाळायला आणि घरही सांभाळायला सुरुवात केली आणि हळूहळू प्राजक्ता ज्योतीच्या सर्व वस्तू आपल्या नावावर करून घ्यायला लागली. आणि अखेर तो दिवस आला ज्याची ज्योतीने कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. जे ज्योतीने कधी सुभद्राताईंसोबत केलं तेच सर्व आज तिच्यासोबत व्हायला लागलं. एके दिवशी मुलाने आणि सुनेने ज्योतीला वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवला आणि तेव्हा आर्यनसुद्धा काही बोलला नाही, कारण त्याने सुद्धा आपल्या आईला कधी हेच करताना पाहिलं नव्हतं. ज्योती जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचली तेव्हा तिला जाणवलं की आज तिच्या सासूचं बोलणं खरं ठरलं. हा विचार करून करून ज्योतीला पश्चाताप व्हायला लागला. ती आपल्या दिवंगत सासूची मनातल्या मनात खूप वेळा माफी मागत होती. तिने गावी जाऊन आपल्या नवऱ्याची देखील माफी मागितली, पण त्याने तिला माफ केलं नाही आणि ती पुन्हा वृद्धाश्रमामध्ये गेली. तिला समजलं की तिच्या वहिनीने सुद्धा कधीच तिच्या आईला देखील वृद्धाश्रमामध्ये पाठवलं होतं.
त्यामुळे आता दोघी मायलेकी वृद्धाश्रमात जसं जमेल तसं खाऊन आपले आयुष्य जगत होत्या. आर्यन आपल्या पत्नीसह अधूनमधून त्याच्या बाबांकडे म्हणजेच समीरकडे जातात. त्यांनी अनेकदा समीरला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, पण तो काही शहरात पुन्हा गेला नाही. मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रसादने आपल्या आईसोबत जाऊन गावी राहण्याचा निर्णय घेतला होता, तो योग्य होता की अयोग्य? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.